तामिळनाडूच्या राजकारणात सध्या असा क्लायमॅक्स सुरू आहे जो मोठ्या चित्रपटातही नसेल. सुपरस्टार विजयची पार्टी टीव्हीके 108 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरलाय. पण किंग मेकर व्हायला निघालेला विजय आता किंग होण्यासाठी धडपडतोय. बहुमत हातात नसल्याने शपथविधीचा मुहूर्त हुकलाय आणि चर्चा सुरू झाली एका विचित्र युतीची. पाहूयात त्याचा खास व्हिडिओ. नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते. दोन कट्टर राजकीय शत्रू ज्यांनी एकमेकांचे तोंडही पाहिलं नाही, ते डीएमके आणि MIDMK विजयला रोखण्यासाठी एकत्र येणार का, हा प्रश्न सध्या चेन्नईच्या गल्लीबोळात विचारला जातोय. जर हे दोन शत्रू एकत्र आले तर आकडा 106 वर पोहोचतो, पण बहुमत 118चं आहे. त्यामुळे गणित अजूनही जुळलेलं नाहीये. दलपती विजयने आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांना दिलं, पण राज्यपाल राजेंद्र आर्लेकर समाधानी नाहीत. त्यांना आकडा हवाय 118चा. त्यामुळे विजयने 7 मेचा शपथविधी टाळलाय. आता सगळी भिस्त आहे VCK आणि लेफ्टच्या 6 आमदारांवर. त्यांची बैठक शुक्रवारी आहे. जर त्यांनी हिरवा कंदील दिला तरच विजयचा थलपती अवतार मुख्यमंत्री म्हणून दिसेल. एकीकडे विजय बहुमताची जुळवाजुळव करतोय, तर दुसरीकडे पडद्यामागून त्याला रोखण्यासाठी ऑपरेशन तामिळनाडू सुरू झालंय. शत्रूचा शत्रू तो मित्रच या नात्याने स्टालिन आणि पलानीस्वामी एकत्र येतील का, हे पाहणं रंजक ठरेल. एका सुपरस्टारला सत्तेपासून रोखण्यासाठी जुन्या राजकीय घराण्यांनी केलेली ही धडपड तामिळनाडूच्या बदलत्या राजकारणाचे संकेत देत आहे. जनतेचा कौल विजयच्या बाजूने असला तरी अंकगणिताचा खेळ सत्तेजवळ जात नाहीये. तामिळनाडूत सध्या वेट अँड वॉच ची स्थिती असून सत्ता स्थापनेचा चेंडू राज्यपालांच्या आणि छोट्या पक्षांच्या कोर्टात आहे. सिनेमॅटिक एंट्री सोपी असते, पण सत्तेचा क्लायमॅक्स लिहायला आकड्यांची जादू लागते. मैदानात विजय मिळवला, पण विधानसभेच्या गणितात सुपरस्टार अडकला असंच म्हणावं लागेल. तामिळनाडूचा हा सत्तेचा खेळ आता रंजक वळणावर आलाय. विजय मुख्यमंत्री होणार की राजकीय खेळीत अडकणार? शत्रू एकत्र येणार की नवा इतिहास लिहिला जाणार? वेट अँड वॉच. तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला आताच फॉलो करा. धन्यवाद.